युती सरकारची यंदा ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर द्वितीय वर्षपूर्ती साजरी होतीये। मात्र या निमित्ताने विकासाचा लेखाजोखा मांडण्याऐवजी युतीतच फटाके फुटत असल्याचं दिसतंय। राज्य सरकारच्या द्वितीय वर्षपूर्ती निमित्ताने मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत आपल्या सत्ताधारी मित्रपक्ष शिवसेनेला लक्ष्य केलं। पेंग्विनचा मृत्यू दुर्दैवी होता असं सांगत काहींची समज केवळ पेग, पेंग्विन आणि पार्टीपुरतीच असते असा घणाघाती टोला शेलारांनी नाव न घेता युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंना लगावला। एवढंच नव्हे तर मुंबई विकासाचं संपूर्ण श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच जातं असंही सांगायला ते विसरले नाही। त्यामुळे आता शिवसेना यावर काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आदल्या दिवशी मोर्चा काढायचा शिक्षणावर आणि दुसऱ्या दिवशी मात्र जो निर्णय मुख्यमंत्र्यांनी ईबीसीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत घेतला तो आमच्यामुळे झाला असा श्रेय घ्यायचं। त्यामुळे श्रेयाची भूमिका कोणाची ही महाराष्ट्रातली जनता ओळखते। मला असं वाटतं पेंग्विनचा मृत्यू हा दुर्दैवी होता। काही लोकांनी राजकारण हे का आणि कोणाच्या जीवावर केलं याच्याबद्दल मला भाष्य करायचं नाही, पण गेल्या 1.5-2 वर्षांमध्ये जे काही मी पाहतोय त्यामध्ये जे विषय समोर येत आहेत, कधी रात्रीचा बाजार, कधी रूफटॉपच्या पार्ट्या, कधी पेंग्विनचं आणणं, या सगळ्यातना काही लोकांचा मुंबईच्या बाबतीतला राजकारणाचा समज हा केवळ पेग, पेंग्विन आणि पार्टी एवढ्यापुरताच राहिलाय की काय असं वाटतं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।